ह्याच्यात हे ऑप्शन आहेत. नवीन पाहिजे असेल तर न्यू, ओपन करायचे, एक्झिस्टिंग फाईल ओपन करायची असेल तर हे ओपन, आणि हे बाकीचं काही माहितीच असेल तुला की हे सेव्ह, प्रिंट, ह्या असे आहेत. हे 2 तरी आहेत, हे काही इतके वापरलेले नाही आहेत मी. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी काय करेन, न्यूवर जाईन, तर ही टॅब ओपन झाली आहे. तर ह्याच्यामध्ये पार्टवर ऑलरेडी क्लिक केलेलं आहे. ओके, तर मी पार्टवर जाईन पहिल्यांदा. आता हे आलो आपण पार्टमध्ये. ह्याच्यामध्ये इथं ही टॅब आहे बघ, की हे सांगते फ्रंट व्ह्यू पाहिजे काय, टॉप व्ह्यू वगैरे, हे आपण इथून ॲडजस्ट करू शकतो आहे कुठल्या टाईपचा व्ह्यू पाहिजे ते. ठीक आहे, त्या एखादं समज मॉडेल तयार केलं आणि त्याचं सेक्शन पाहिजे तर ते सेक्शन इथून आपण क्रिएट करू शकतो आहे. आणि त्याचं हे सोपं आहे एकदम, असं फक्त ड्रॅग करायचं आहे पुढं मागं. हे असं पुढं मागं ड्रॅग करू शकतोस किंवा रोटेट करू शकतोस. हे ज्यावेळी ते ब्ल्यू होते त्यावेळी तो आयटम सिलेक्ट झाला असं समजायचं, आणि त्यानंतर आपण तो रोटेट वगैरे करू शकतो आहे. ओके, आता समज ते घालवायचं आहे मला, आता हे असं तयार झालं आहे, त्याचवेळी इकडे नवीन टाईल तयार होते. समज मी ह्या सेक्शनवर क्लिक केलं आहे, ह्या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर काय होते, नवीन टाईल तयार होते इथं. तर ही टाईल, हे समज कॅन्सल करायची असेल तर इथं क्रॉस मार्क आहे हा, ह्याच्यावर फक्त क्लिक करायचं, हे निघून जातं आहे. ह्याच्यामध्ये बाकीचे पण फीचर्स दिले आहेत की बाबा, फॉर एक्झाम्पल इथं बघा, तुला कुठला प्लेन पाहिजे, फ्रंट पाहिजे, त्याच्यानंतर तो नको असेल तर इथं टॉप किंवा हा राईट, आणि त्याच्यानुसार हे बदलत जातात. समज हा टॉप असेल तर हे असं. ओके, त्याच्यानंतर इथं तू डिस्टन्स पण टाकू शकतोस, त्याची डिग्री पण सेट करू शकतोस. हे फीचर्स ह्याच्यामध्ये आहेत. बाकी ह्याच्यामध्ये हां, आत्ता ह्याच्यावर क्लिक केलं आहे. आता समज मी ह्या शेजारच्या ह्याच्यावर क्लिक केलं ना, तर ह्याच्यामध्ये जेवढी पण पार्ट लिस्ट तयार झाली आहे, चायला केवढा हलावले, ह्याच्यामध्ये जेवढं पण ट्री तयार झाले ना ती दिसते आपल्याला. हे करंट फीचर्स, करंट ऑपरेशन कुठलं आहे ते दाखवते, आणि ह्याच्यामध्ये तुझा जे पार्ट आत्तापर्यंत डेव्हलप झाला आहे ते दाखवते. आता सध्या आपण काय पार्ट डेव्हलप केलेला नाही आहे, त्याच्यामुळं इथं काही दिसत नाही आहे. तर मी आता काय करेन, एक्झिट करेन ह्या सेक्शनमधून. ठीक आहे, आता एखादं मी स्केच काढून दाखवतो तुला ह्याच्यामध्ये. इथं आता ह्यातले फीचर्स पहिल्यांदा बघूया आपण. त्याच्या आधी हे काय बघ, बेसिक कमांड्स आहेत आपल्या ह्या. एक्सट्रूड, रिव्हॉल्व हे आहे. हे स्केचमध्ये इतके सारे आहेत, जसं की साधं स्केच पाहिजे असेल तर, किंवा म्हणजे हे बहुतेक प्लेन सिलेक्ट करण्यासाठी असणार आहे. एक मिनिट, हां, प्लेन सिलेक्ट करून त्याच्यावर स्केच काढण्यासाठी ते. आणि ते केल्यानंतर, सिलेक्ट केल्यानंतर ह्या कमांड्स आपण वापरू शकतो आहे इतके. हे काय बेसिक आहेत. ऑफसेट ऑन सरफेस आहे हा, सरफेस तयार केल्यानंतर त्यातली लाईन वगैरे सिलेक्ट करून आपण ऑफसेट मारू शकतो आहे. तर तशी ही कमांड आहे ह्याची. एखादं स्केच काढून बघूया आपण. तर हे नुसतं मी त्याच्यावर सिलेक्ट केलं, मला स्क्वेअर पाहिजे असं दाखवणे, स्क्वेअर पाहिजे म्हणून. तर त्याच्यानंतर मी असं प्लेन सिलेक्ट करेन. प्लेन सिलेक्ट केले की त्या प्लेनवर गेलो आपण. मग हा सेंटर पॉईंट, एक कॉर्नर, आणि हा दुसरा कॉर्नर. ओके, आता ह्यामध्ये बघा, ज्यावेळी मी डिमेन्शन आत्ता काहीतरी आलेलं एक स्पेसिफिक, किती होतं ते, हे साधारण असं काहीतरी आलेलं. ओके, हे मला वाटतं काहीतरी सेंटीमीटरमध्ये दिसायला लागले माझ्या मते. ओके, तर इथं खाली दिलेलं असते बघ, खालच्या बाजूला CGS. ह्याच्यामध्ये जाऊन हे बघ, इथं दिसते सेंटीमीटर. CGSच्या ऐवजी मी इथं मिलीमीटर वगैरे सिलेक्ट केलं ना, तर इथे मिलीमीटरमध्ये दिसणार आपल्याला डिस्टन्स. आता मी इथं मिलीमीटर सिलेक्ट करतो.
मिलीमीटर सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आणखीन एकदा एक प्लेन घेत होतो. इथं सिलेक्ट केलं. आता ते